एक एग्जाम्पल घ्या हायड्रोजन सल्फाइडचं H2S. हायड्रोजन सल्फाइडचं डिग्री ऑफ डिसोसिएशन आपल्याला कमी करायचं आहे बाय द ॲडिशन ऑफ अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन. आता H2S जर का आपण घेतला तर याचं डिसोसिएशन कसं होईल सांगा. H2S इन ॲक्वियस मीडियम डिसोशिएट्स ॲज ट्वाइस ऑफ H प्लस प्लस S मायनस मायनस. याला अप्लाय करा लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम. देन वी हॅव KH2S इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लसचा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ S मायनस मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2S. बघा कसं घेतलंय. H2Sचं डिसोसिएशन काय घेतलं आपण. H2S गिव्स ट्वाइस ऑफ H प्लस प्लस S मायनस मायनस. मग याला अप्लाय केला लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम. KH2S इज इक्वल टू हा H प्लस दोन वेळा आहे की नाही. H प्लस प्लस H प्लस म्हणजे ट्वाइस ऑफ H प्लस म्हणून काय केलं आपण इथे दोन वेळा H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस असं लिहिण्याच्या ऐवजी त्याचा काय घेतला आपण स्क्वेअर घेतलेला आहे. म्हणजे काय झालं KH2S इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लसचा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ S मायनस मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2S. काही वेळेला अशी पण रिॲक्शन लिहिली जाते. ही रिॲक्शन मी इथे पण दाखवतो, एक मिनिट लक्ष द्या. H2S gives us H प्लस प्लस H प्लस प्लस S मायनस मायनस. मग काय येईल याच्यामध्ये लॉ ऑफ मास ॲक्शन ॲट इक्विलिब्रियम इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ S मायनस मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2S. आता हे दोन वेळा लिहिण्याच्या ऐवजी मी कसं लिहिलेलं आहे ट्वाइस ऑफ H प्लस लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी असं H प्लस इंटू H प्लस लिहिण्याच्या ऐवजी आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लसचा काय घेतलेला आहे तर स्क्वेअर आपण तिथे घेतलेला आहे. मग KH2S इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लसचा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ S मायनस मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2S. चला यामध्ये आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकू आपण. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकला मी HCl डिसोशिएट कम्प्लिटली ॲज H प्लस प्लस Cl मायनस. ठीक आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकला. चला सांगा या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमुळे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढून गेलं एकदम तर H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. हे वाढलं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इन्क्रीजेस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इन्क्रीज झाल्यामुळे दोन शक्यता निर्माण झाल्या. कोणत्या दोन शक्यता निर्माण झाल्या तर पहिली शक्यता निर्माण झाली ते म्हणजे हा इक्विलिब्रियम डिस्टर्ब होईल. दुसरी शक्यता निर्माण झाली KH2S ची व्हॅल्यू वाढेल. कारण ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इन्क्रीजेस द न्यूमरेटर इन्क्रीजेस अँड दॅट्स वाय द व्हॅल्यू ऑफ KH2S इन्क्रीजेस. म्हणजे when HCl is added then concentration of H plus ion increases and this may disturb the equilibrium. This may increases the value of KH2S but both the things are not practically possible. दोन्हीही गोष्टी प्रॅक्टिकली शक्य नाही. According to Lee-Chatelier principle, some of the H plus ion recombine with S minus minus ion forming undissociated H2S. That is the backward reaction takes place. Twice of H plus plus S minus minus gives undissociated H2S हा आपल्याला मिळतो. म्हणजेच बॅकवर्ड रिॲक्शन झाल्याचं दिसते आणि बॅकवर्ड रिॲक्शन झालेली आहे म्हणजेच H2Sचं डिसोशिएशन कमी झालेलं आहे. जे काही 10-20% डिसोशिएशन H2Sचं झालेलं असेल ते डिक्रीज आपण करून दाखवलं आहे. कारण बॅकवर्ड रिॲक्शन घडवून आणण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. आणि ही बॅकवर्ड रिॲक्शन घडवून आणण्यासाठी आपण कोणत्या इफेक्टची मदत घेतली कॉमन आयन इफेक्ट. या कॉमन आयन इफेक्टमध्ये कोणाला ॲड केलं जातं तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयनला आपण त्यामध्ये ॲड करत असतो. तर हे एक नेक्स्ट एक्झाम्पल इथे आपण दिलेलं आहे. याला वाक्यामध्ये सांगतो ऐका व्यवस्थित. H2S dissociates in water to give twice of H plus plus S minus minus ion. By applying law of mass action at equilibrium we have KH2S is equal to concentration of H plus square into concentration of S minus minus upon concentration of H2S. Now add strong electrolyte like a HCl containing H plus ion as a common ion.
HCl dissociate almost completely as HCl gives H plus Cl minus. Due to this, the concentration of H plus ion increases, and this may increases the value of KH2S. This may disturb the equilibrium, but practically this is not possible. According to Le Chatelier principle, some of the H plus ion recombine with S minus minus ion forming undissociated H2S. Thus, the dissociation of H2S can be decreased or suppressed by the addition of strong electrolyte like HCl containing H plus ion as a common ion. हे आपण एक अजून एक्झाम्पल घेतलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी घेता येणार आहे. AgCl चं एक्झाम्पल आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेऊ. कोणाचं? AgCl. मग काय घेता येईल एक्झाम्पल बघा. AgCl when dissolved in water, AgCl ला आपण वॉटर मध्ये डिझॉल्व केलं तर वॉटर मध्ये डिझॉल्व केल्यानंतर इट डिसोशिएट्स टू गिव Ag++Cl मायनस. ठीक आहे. आता याचं डिसोशिएशन जे काही झालेलं आहे थोड्याफार प्रमाणात ते आपल्याला अजून कमी करायचं आहे. मग त्याच्याकरता एक काम करा, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट लाईक AgNO3 इज ॲडेड हिअर. या ठिकाणी आपण एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकला AgNO3 जो डिसोशिएट होतो Ag++NO3 मायनस. याच्यामुळे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं सांगा? Ag+ कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे आणि त्यामुळे कोण डिस्टर्ब होऊ शकतो? इक्विलिब्रियम. कारण Ag+ कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे इक्विलिब्रियम या साईडला शिफ्ट होऊ शकतो, परंतु प्रॅक्टिकली हे पॉसिबल होत नाही. अकॉर्डिंग टू ली चॅटलियर प्रिन्सिपल, सम ऑफ द Ag+ आयन रिकम्बाइन विथ Cl मायनस आयन अँड विच रिॲक्शन टेक्स प्लेस? द बॅकवर्ड रिॲक्शन टेक्स प्लेस. म्हणजे Ag+ Cl मायनस gives us undissociated AgCl. अशा तऱ्हेने AgCl चं डिसोशिएशन कमी करण्यासाठी आपण कॉमन आयन इफेक्टची मदत या ठिकाणी घेतलेली आहे. आता काही इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स याचे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला कॉमन आयन इफेक्ट हा परफेक्ट लक्षामध्ये येईल. हे जनरल एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतले होते. काही आता इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स याचे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे. परत आपण इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स ऑफ कॉमन आयन इफेक्ट ही कन्सेप्ट आता आपण लक्षामध्ये घेणार आहोत. सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन त्याचं कोणतं आहे ते आपण बघू. समजा आपल्याला सोडियम क्लोराईड मीठ हे आपण समुद्राच्या पाण्यापासून मिळवत असतो. आता समुद्राच्या पाण्यापासून जे मीठ आपण मिळवतो, सोडियम क्लोराईड आपण मिळवतो, हा जो सॉलिड सोडियम क्लोराईड जो समुद्राच्या पाण्यापासून मिळवला जातो तो इम्प्युअर सोडियम क्लोराईड असतो. त्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतात. म्हणजे बघा, आपल्याकडे सध्याला सोडियम क्लोराईड आहे, NaCl आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहे. पण हे जे सॉलिड स्टेटमधलं NaCl आहे ते इम्प्युअर आहे, त्यात काही इम्प्युरिटीज आहे असं आपल्याला लक्षात आलेलं आहे. आपल्याला या इम्प्युअर सोडियम क्लोराईडला प्युअर सोडियम क्लोराईडमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग जर का याला आपल्याला प्युअर सोडियम क्लोराईडमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, म्हणजेच यातनं काय रिमूव्ह करायचे आहेत? तर इम्प्युरिटीज रिमूव्ह करायच्या आहेत. बरोबर आहे. मग इम्प्युरिटी रिमूव्ह करायच्या असतील तर आता काय करावं लागेल? तर एक यामध्ये आयडिया केली जाते, ती म्हणजे काय? तर या सॉलिड इम्प्युअर NaCl ला पाण्यामध्ये टाकतात. पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं की या इम्प्युरिटीज पाण्यामध्ये विरघळल्या जातात, पाण्यामध्ये डिझॉल्व होतात. पण या इम्प्युरिटीज तर पाण्यामध्ये डिझॉल्व होतातच, पण त्या इम्प्युरिटीज सोबत हा NaCl सुद्धा पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्याचं दिसून येतं. These impurities get dissolved in water, but along with that NaCl also get dissolved in water. आणि त्यामुळे रिॲक्शन होते Na++Cl मायनस, ॲक्वियस. बघा, लक्ष द्या, आपलं टार्गेट काय आहे? हेडिंग आहे आपलं प्युरिफिकेशन ऑफ सोडियम क्लोराईड. काय करायचं आहे? प्युरिफिकेशन ऑफ सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडला आपल्याला प्युरिफाय करायचं आहे. ते प्युरिफाय करण्यासाठी आपण कॉमन आयन इफेक्टची मदत घेणार आहोत. कशा तऱ्हेने आपण त्याला प्युरिफाय करणार आहोत ते आपण लक्षात घेतोय. माझ्याजवळ आहे सॉलिड इम्प्युअर सोडियम क्लोराईड.
या सॉलिड इम्प्युअर सोडियम क्लोराईडला मी टाकलं पाण्यामध्ये. पाण्यात टाकल्यानंतर इम्प्युरिटी विरघळल्या, पण दुर्दैवाने इम्प्युरिटी सोबत सोडियम क्लोराईड सुद्धा विरघळलेलं आहे. आता मला त्या इम्प्युरिटी डिझॉल्व्ह झालेल्याच पाहिजेत आहे, पण मला परत कोण पाहिजे आहे? सोडियम क्लोराईड परत पाहिजे आहे सॉलिड स्टेटमध्ये. जे विरघळल्या गेलेलं आहे त्याला मला परत बोलवायचं आहे, रिकव्हर करायचं आहे. रिकव्हर करायचं आहे म्हणजेच ही बॅकवर्ड रिॲक्शन मला घडवून आणायची आहे. आणि ही बॅकवर्ड रिॲक्शन घडवून आणण्यासाठी आपण कॉमन आयन इफेक्टची मदत घेणार आहोत. काय करणार यामध्ये आपण आता एक काम करू. यामध्ये टाकू आपण HCl. HCl टाकलं की HCl डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली टू गिव्ह अस H++Cl-. HCl ला ॲड केलं, तो डिसोशिएट झाला आणि त्याने दिलं H+ आणि Cl- आयन. या ठिकाणी Cl- आयन हे काय म्हणून काम करत आहे? तर कॉमन आयन म्हणून काम करत आहे. इट ॲक्ट्स लाईक अ कॉमन आयन. मग Cl- कॉन्सन्ट्रेशन वाढलं. Cl- कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे काय शक्यता निर्माण झाली? तर शक्यता अशी निर्माण झाली की इक्विलिब्रियम डिस्टर्ब होईल, है ना. कारण Cl- कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे तर देर इज अ चान्स ऑफ डिस्टर्बिंग द इक्विलिब्रियम. बट अकॉर्डिंग टू ली चॅटलियर धिस डज नॉट हॅपन. इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. मग काय होईल? हा इक्विलिब्रियम डिस्टर्ब होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि तो इक्विलिब्रियम डिस्टर्ब होऊ नये म्हणून स्वतःहून इथे तुम्हाला बॅकवर्ड रिॲक्शन झाल्याचं दिसून येतं. कोणती रिॲक्शन घडून येते? तर बॅकवर्ड रिॲक्शन या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि ही जी बॅकवर्ड रिॲक्शन आहे ती कोणती असेल? Na++Cl- gives us NaCl सॉलिड अनडिसोशिएटेड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्युअर. व्हाईल impurity remains in the solution in dissolved state. impurity मात्र dissolved state मध्येच राहतात. बघा सुरुवात कुठून केली होती आपण? सॉलिड इम्प्युअर सोडियम क्लोराईड होता. पाण्यात टाकल्यावर काय झालं? इम्प्युरिटी डिझॉल्व्ह झाल्या, पण दुर्दैवाने सोडियम क्लोराईड पण डिझॉल्व्ह झालं होतं. मग काय केलं आपण? त्यात टाकलं HCl. HCl मुळे कोणता इफेक्ट झाला? कॉमन आयन इफेक्ट. आणि बॅकवर्ड रिॲक्शन झाली. पण ही बॅकवर्ड रिॲक्शन फक्त कोणाच्या बाबतीत होते? NaCl. इम्प्युरिटीच्या बाबतीत बॅकवर्ड रिॲक्शन होत नाही. इम्प्युरिटी विरघळलेल्याच अवस्थेत राहतात. सोडियम क्लोराईड मात्र जो विरघळलेला होता तो पुन्हा सॉलिड स्टेटमध्ये येतो. आता हा जो सॉलिड अनडिसोशिएटेड प्युअर NaCl मिळालेला आहे याला फिल्टर करा. फिल्टर करून याला सेपरेट काढा आणि त्या पाण्यासोबत कोण निघून जाईल? तर इम्प्युरिटी निघून जाईल. म्हणजेच आपण सॉलिड इम्प्युअर सोडियम क्लोराईडला सॉलिड प्युअर सोडियम क्लोराईडमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे आणि इम्प्युरिटीजला आपण बाजूला काढलेलं आहे. कोणत्या इफेक्टच्या मदतीने? तर कॉमन आयन इफेक्ट. अजून एक इंडस्ट्रियल, याचं हेडिंग काय आहे? याचं प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड सोडियम क्लोराईड. याला काय म्हणतात? प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड सोडियम क्लोराईड. दुसरं इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन तुमच्यासमोर मांडतो, ऐका व्यवस्थित. आपण सोप फॉर्मेशन रिॲक्शन तुम्ही 10वी मध्ये बघितली आहे. सोप फॉर्मेशन रिॲक्शन यामध्ये RCOONA म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड हा तयार केला जातो आणि त्यालाच आपण म्हणत असतो सोप. बघा कोणती रिॲक्शन आपण घेतली? सोप फॉर्मेशन रिॲक्शन. या सोप फॉर्मेशन रिॲक्शनच्या माध्यमातून या सोप फॉर्मेशन रिॲक्शनच्या मदतीने आपण कोणाला तयार केलेला आहे? सोपला तयार केला आपण. व्हॉट इज सोप केमिकली? केमिकली सोप कोण आहे? तर सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड दॅट इज कॉल्ड एज सोप. मग हा सोप आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आपण साबण तयार केला समजा इंडस्ट्रीमध्ये. फक्त प्रॉब्लेम काय असतो? ज्या वेळेला सोप तयार करतात त्यावेळेला तयार झालेला हा जो सोप आहे हा असतो डिझॉल्व्ह स्टेटमध्ये. कोणत्या स्टेटमध्ये असतो? डिझॉल्व्ह स्टेट. आणि डिझॉल्व्ह स्टेटमध्ये असल्यामुळे तो डिसोशिएटेड स्टेटमध्ये पण असतो. डिसोशिएटेड फॉर्ममध्ये तो असतो. कोणत्या फॉर्ममध्ये असतो? डिसोशिएटेड फॉर्म. बघा म्हणजे साबण तर तयार केला आपण,
सोप तर तयार केला आपण, पण तयार झालेला सोप हा सॉलिड फॉर्ममध्ये नाही मिळत, तर तो विरघळलेल्या अवस्थेमध्ये मिळतो आपल्याला. आता विरघळलेला जो साबण आहे त्याला आपल्याला रिकव्हर करायचा आहे, त्याला आपल्याला सॉलिड स्टेटमध्ये आणायचं आहे. काय सांगतोय बघा, इंडस्ट्रीमध्ये साबण तयार केला पण तो डिझॉल्व स्टेटमध्ये आहे, तो डिसोशिएटेड स्टेटमध्ये आहे. त्याला कोणत्या स्टेटमध्ये आणायचं आहे? आपल्याला सॉलिड स्टेटमध्ये आणायचं आहे. मग त्यासाठी कॉमन आयन इफेक्टची मदत आपण घेणार आहोत. कशी मदत करतं बघा, हा जो RCOONA आहे, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की दिस RCOONA इज इन डिसोशिएटेड फॉर्म. हा डिसोशिएटेड फॉर्ममध्ये असतो. RCOO मायनस प्लस Na प्लस असा तो डिसोशिएटेड फॉर्ममध्ये आहे. आपल्याला हा जो सोप आहे, ह्या जो डिसोशिएटेड फॉर्ममध्ये गेलेला आहे त्याला परत रिकव्हर करायचं आहे, त्याला परत बोलवायचं आहे. मग त्यासाठी एक काम करू, यामध्ये आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट लाईक NaCl टाकू. NaCl when dissolved in water it dissociates as Na प्लस प्लस Cl मायनस. ठीक आहे, बघा याच्यामुळे Na प्लसचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं? Na प्लसचं. ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na प्लस आयन इन्क्रीजेस द इक्विलिब्रियम मे गेट डिस्टर्ब. इक्विलिब्रियम काय होऊ शकतो? डिस्टर्ब होऊ शकतो. बट अकॉर्डिंग टू ली चॅटलियर प्रिन्सिपल धिस इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. त्यामुळे काय होईल? सम ऑफ द Na प्लस आयन रिकंबाईन विथ RCOO मायनस आयन. हे जे Na प्लस आयन्स आहे हे RCOO मायनस आयन सोबत कंबाईन होतात आणि आपल्याला मिळतो RCOONA, सॉलिड प्युअर अनडिझॉल्व स्टेट. अनडिझॉल्व स्टेट. अशा तऱ्हेने आपल्याला हा जो सोप आहे, जो सोप पहिले डिसोशिएटेड स्टेटमध्ये डिझॉल्व स्टेटमध्ये होता, तो आपल्याला आता सॉलिड स्टेटमध्ये परत मिळालेला आहे. मग या साबणाला काय करतात? हा सॉलिड स्टेटमध्ये आला ना, याला नंतर मग बाजूला फिल्टरच्या माध्यमातून बाजूला काढतात. बाजूला काढल्यानंतर त्याला प्रेस करतात, त्यातनं पाणी गिणी आहे ते रिमूव्ह करतात आणि वेगवेगळे केमिकल्स त्यामध्ये मग टाकतात आणि नंतर मग साबण आपल्याला पाहिजे तसा मिळत असतो. बेसिकली एक गोष्ट लक्ष द्या, कुठल्याही कंपनीचा साबण जर का तुम्ही घेतला, कितीही महागडा घ्या, कितीही स्वस्त घ्या, केमिकली तो RCOONAच आहे. त्यामध्ये कुठलाही फरक नाही. जी क्लिन्झिंग ॲक्शन आहे, स्वच्छ करण्याची जी ताकद आहे ती RCOONA मध्ये असते. मग तुम्ही म्हणाल सर वेगवेगळे साबण वेगवेगळ्या रंगाचे असतात, ते नंतर आकर्षक दिसावं म्हणून वेगवेगळे केमिकल त्यामध्ये टाकतात, वेगवेगळे इसेन्स त्यामध्ये टाकतात, पण त्या कलरचा, इसेन्सचा आणि स्वच्छ करण्याच्या ताकदीचा काही एक संबंध नसतो. ते फक्त किमती वाढवण्याकरता वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. केमिकली व्हॉट इज सोप? RCOONA. आणि प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये तो जो सोप आहे तो सोप आपल्याला डिझॉल्व स्टेटमध्ये डिसोशिएटेड फॉर्ममध्ये सोप आपल्याला मिळत असतो. मग तो जो डिझॉल्व स्टेटमधला डिसोशिएटेड स्टेटमधला सोप जो आहे त्याला रिकव्हर करावं लागतं सॉलिड स्टेटमध्ये कॉमन आयन इफेक्टच्या मदतीने. काय सांगितलं होतं? जो सोप मिळाला तो डिझॉल्व स्टेटमध्ये आहे, डिसोशिएटेड स्टेटमध्ये आहे. मग त्याला परत मिळवण्यासाठी त्यात कोणाला टाकलं होतं? NaClला. NaCl टाकल्यामुळे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं होतं? Na प्लसचं. मग त्यामुळे इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला असता. हा इक्विलिब्रियम डिस्टर्ब होऊ नये म्हणून कोणती रिॲक्शन होते? बॅकवर्ड रिॲक्शन. आणि आपल्याला सॉलिड प्युअर अनडिसोशिएटेड फॉर्ममधला सोप हा मिळाल्याचं दिसतं. फिल्ट्रेशनच्या माध्यमातून याला वेगळं काढलं जातं, याचे केक्स म्हणजे वड्या बनवतात आणि साबण म्हणून त्याला विकल्या जात असतं. याला म्हणतात, याचं नाव आहे इंडस्ट्रियल सॉल्टिंग आउट ऑफ सोप. काय नाव आहे? सॉल्टिंग आउट ऑफ सोप. असं का बरं नाव दिलं याला? कारण आपण सोपला बाहेर काढलाय आणि कोणाच्या मदतीने? सॉल्टच्या मदतीने. सॉल्टच्या मदतीने सोपला आपण सॉलिड स्टेटमध्ये आणलेलं आहे म्हणून याला सॉल्टिंग आउट ऑफ सोप किंवा सॉलिडिफिकेशन ऑफ सोप असं याला म्हटलं जात असतं. सध्याला मी तुमच्यासमोर दोन इंडस्ट्रियल मेथड्स मांडलेले आहेत. एक पहिली इंडस्ट्रियल मेथड मांडली ती म्हणजे होती प्युरिफिकेशन ऑफ सोडियम क्लोराईड. दुसरी मांडली मी सॉलिडिफिकेशन ऑफ सोप. दोन प्रोसेस झाल्यात. एक अजून प्रोसेस, इंडस्ट्रियल प्रोसेस मी तुमच्यासमोर आता मांडणार आहे. लक्ष द्या.
Third industrial application of common ion effect, it is in quantitative analysis. Now what is quantitative analysis? तर हे एक प्रॅक्टिकल आहे ज्यामध्ये एक एक्सपेरिमेंट केला जातो आणि एक्सपेरिमेंट करून एक प्रेसिपिटेट शेवटी मिळत असतो. बघा एक्सपेरिमेंटच्या शेवटी काय मिळत असतो? प्रेसिपिटेट. आता तो जो प्रेसिपिटेट मिळालेला आहे त्या प्रेसिपिटेटचं वजन करून वेट करून त्या वेटच्या अनुषंगाने आपले कन्क्लुजन्स आपले रिझल्ट हे मांडले जात असतात. ऐका काय सांगतोय. द नेक्स्ट अप्लिकेशन ऑफ कॉमन आयन इफेक्ट इज इन क्वांटिटेटिव्ह एनालिसिस. ॲज द नेम सजेस्ट क्वांटिटेटिव्ह एनालिसिस म्हणजे हिअर इम्पॉर्टन्स इज गिव्हन टू द क्वांटिटी. Importance is given to the weight of the substance which is obtained at the end of this experiment. हा जो काही तो एक्सपेरिमेंट नाही शिकायचा आहे आपल्याला सध्या, पण जो काही क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये एक्सपेरिमेंट केला जातो त्या एक्सपेरिमेंटच्या शेवटी एक पदार्थ मिळतो, एक सबस्टन्स मिळतो. तो प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये असतो. त्याचं वेट केलं जातं आणि त्याच्या वेटवरनं एक्सपेरिमेंटचे रिझल्ट्स हे मांडले जात असतात, कन्क्लुजन्स हे मांडले जात असतात. मग मला सांगा, जर का वेट बरोबर आलं, वेईंग बरोबर केलं तरच रिझल्ट्स बरोबर येतील. म्हणजे इम्पॉर्टन्स हे कशाला असणार आहे? वजनाला इम्पॉर्टंट असणार आहे. जो काही पदार्थ आपल्याला मिळाला आहे ना त्याचं वजन ॲक्युरेट मोजणं हे अतिशय गरजेचं असतं या प्रकारच्या एक्सपेरिमेंटमध्ये. मग आता वजन ॲक्युरेटली मोजायचं आहे. जो पदार्थ आपल्याला मिळालेला आहे त्याचं वजन आपल्याला ॲक्युरेटली मोजायचं आहे. पण काय असतं की तो जो पदार्थ मिळतो, तो जो सबस्टन्स मिळतो त्या सबस्टन्समध्ये काही वेळेला इम्प्युरिटीज असतात. काय असतात? इम्प्युरिटी. मग आता मला सांगा, त्या सबस्टन्सच्या इम्प्युरिटी सोबत जर का त्याचं वजन केलं तर वजन तर जास्त भरेल, कारण सबस्टन्स सोबत इम्प्युरिटी सुद्धा घेऊन वजन केलेलं आहे. मग वजन जास्त भरलं म्हणजे आपले रिझल्ट वेगळेच काहीतरी सांगितल्या जातील, कारण इम्पॉर्टन्स इज गिव्हन टू वेट. वेईंग मस्ट बी ॲक्युरेट. आणि जर का वेईंग आपण अलॉंग विथ इम्प्युरिटी केलं तर वजन जास्त भरेल, रिझल्ट चुकतील. मग काय करतात सायंटिस्ट? ती इम्प्युरिटी बाजूला काढायची आहे त्यांना. इम्प्युरिटी बाजूला काढण्यासाठी तो जो सबस्टन्स आहे इट इज वॉश विथ वॉटर. त्याला कशासोबत वॉश करतात? वॉटर सोबत वॉश करतात की जेणेकरून त्यातनं इम्प्युरिटी निघून जाईल बुवा. पण होतं काय की ज्या वेळेला ती इम्प्युरिटी काढण्यासाठी वॉशिंग विथ वॉटर केलं जातं तेव्हा त्या इम्प्युरिटी सोबत काही सबस्टन्स पण चालला जातो. मग सबस्टन्स जर का गेला तर आता वजन काय भरेल? कमी भरेल. पहिले काय होत होतं? सबस्टन्स प्लस इम्प्युरिटी दोन्ही गोष्टी होत्या, वजन जास्त भरलं असतं, रिझल्ट चुकला असता. इम्प्युरिटी काढून टाकायची होती म्हणून त्या सबस्टन्सला वॉश विथ वॉटर केलं तर इम्प्युरिटी तर गेली, पण दुर्दैवाने त्या इम्प्युरिटी सोबत काही पदार्थ पण डिझॉल्व्ह झाला. आता तो पदार्थ कमी भरेल म्हणजे वजन कमी भरेल, आणि वजन कमी भरलं म्हणजे पुन्हा रिझल्ट चुकले, म्हणजे परत प्रॉब्लेम आला. मग आता सायंटिस्टनी काय केलं की बुवा इम्प्युरिटी तर काढायची आहे पण पदार्थ जायला नको, याच्यासाठी त्यांनी कॉमन आयन इफेक्टची मदत घेतली आहे. कशी ते आपण आता लक्षामध्ये घेऊ. समजा ॲट द एंड ऑफ द एक्सपेरिमेंट, पर्टिक्युलर एक्सपेरिमेंटच्या शेवटी असं गृहीत धरा की आपल्याला बेरियम सल्फेटचा सबस्टन्स मिळालेला आहे. पण हा जो बेरियम सल्फेटचा जो सबस्टन्स मिळाला आहे धिस इज अलॉंग विथ इम्प्युरिटी. याच्यामध्ये काय आहे? इम्प्युरिटी सुद्धा आहे, इम्प्युअर आहे आणि सॉलिड मिळाला आहे हा, पण त्यात इम्प्युरिटी आहे. मग इम्प्युरिटी सकट BaSO4चं जर का वजन केलं तर वजन कसं भरेल? जास्त भरेल, रिझल्ट चुकले. मग आपण विचार करतोय की या BaSO4 मधनं इम्प्युरिटी काढायच्या आहे म्हणून याला वॉश विथ वॉटर करू आपण. मग वॉटर सोबत वॉश केल्यामुळे काय होईल की या इम्प्युरिटी पाण्यामध्ये विरघळल्या जातील. इम्प्युरिटी तर चालल्या आहेत पण दुर्दैवाने काही BaSO4 सुद्धा त्यामध्ये डिझॉल्व होतो आणि तो डिसोशिएट होतो. सम BaSO4 डिसोशिएट्स टू गेट Ba2+ प्लस SO4 मायनस मायनस. म्हणजे मला सांगा, आपल्याला फक्त काय काढून टाकायच्या होत्या? इम्प्युरिटी. पण त्या इम्प्युरिटी सोबत कोण चाललाय? तर BaSO4 सुद्धा चाललेला आहे. मग आता काही BaSO4 इम्प्युरिटी सोबत गेला आणि मग उरलेल्या BaSO4चं जर का वजन केलं तर ते तर वजन कमी भरेल म्हणजे रिझल्ट चुकतील. मग आता सायंटिस्ट आयडिया काय करतात?
इम्प्युरिटी पाण्यात गेलेले आहे, काही BaSO4 पण पाण्यात गेलेला आहे. जो पाण्यात गेलेला BaSO4 आहे त्याला रिकव्हर करायचा आहे, त्याला डिसोशिएटेडमधनं कोणत्या पार्टीमध्ये आणायचं आहे, अनडिसोशिएटेडच्या पार्टीमध्ये आणायचं आहे. मग त्यासाठी कॉमन आयन इफेक्टची मदत घेऊ आपण. यामध्ये एक काम करू, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकू H2SO4 जो डिसोशिएट कम्प्लिटली ॲज ट्वाइस H प्लस SO4 मायनस मायनस. यामुळे कोण कॉमन आयन झाला इथे SO4 मायनस मायनस, आणि त्यामुळे काय शक्यता झाली तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 मायनस मायनस इन्क्रीजेस. दिस मे डिस्टर्ब द इक्विलिब्रियम, आणि हा इक्विलिब्रियम मेंटेन ठेवण्यासाठी, हा इक्विलिब्रियम असा होईल ना इकडे, तर हा इक्विलिब्रियम जो असा होण्याची शक्यता आहे त्याला मेंटेन ठेवण्यासाठी हे SO4 मायनस मायनस आयन याच्यासोबत रिकंबाईन होतात, याच्यासोबत परत भेटतात, आणि आपल्याला अनडिसोशिएटेड BaSO4 मिळतं. Ba2 प्लस SO4 मायनस मायनस गिव्स अस अनडिसोशिएटेड BaSO4. म्हणजे जो पाण्यात विरघळून चुकून आपल्याकडनं गेलेला BaSO4 होता त्याला आपण बॅकवर्ड रिॲक्शनच्या माध्यमातून परत बोलवलेला आहे सॉलिड प्युअर अनडिसोशिएटेड BaSO4 आपल्याला या ठिकाणी परत मिळाल्याचं दिसून येतं. अशा तऱ्हेने आता काय झालं, पाण्यामध्ये कोण चालल्या गेल्या, इम्प्युरिटी चालल्या गेल्या. जो काही BaSO4 पण गेला होता, पण त्या BaSO4ला आपण रिकव्हर केलेला आहे. आता हा जो BaSO4 तुम्हाला मिळाला आहे तो पण सॉलिड आहे. तुम्ही म्हणाल पहिले पण तो सॉलिडच होता, पण पहिलेचा BaSO4 कसा होता, इम्प्युअर सॉलिड होता. आता कसा आहे, सॉलिड प्युअर अनडिसोशिएटेड BaSO4 आहे. पण तरी सुद्धा एक सहज माहिती म्हणून तुम्हाला सांगतो, हा जो सॉलिड प्युअर अनडिसोशिएटेड BaSO4 जो मिळतो ना, याला फिल्टर करून बाजूला काढतात. बाजूला काढल्या काढल्या याचं वजन करत नाही, कारण तो ओला असतो. ओल्याचं वजन केलं तर वजन परत जास्त भरेल, परत रिझल्ट चुकतील. मग काय करतात, हा जो सॉलिड प्युअर अनडिसोशिएटेड BaSO4 आहे याला ओव्हनमध्ये ठेवतात. ओव्हनमध्ये ठेवून याला ड्राय करतात. ड्राय करून यातनं पाणी काढून टाकतात. ड्राय करताना सुद्धा ज्या फिल्टर पेपरमध्ये याला ड्राय करतात तो फिल्टर पेपर असतो व्हॉटमन्स फिल्टर पेपर. कोणता, व्हॉटमन्स फिल्टर पेपर. का बरं वापरतात व्हॉटमन्स फिल्टर पेपर, कारण तो ॲशलेस फिल्टर पेपर आहे. कसा फिल्टर पेपर आहे, ॲशलेस म्हणजे राख न निर्माण करणारा फिल्टर पेपर. तुम्ही म्हणाल त्याचा काय संबंध, जेव्हा तुम्ही ओव्हनमध्ये या BaSO4ला ड्राय करायला ठेवता त्यावेळेला एखाद्या वेळेला चुकून जास्त वेळ हिटिंग होऊ शकतं, आणि जास्त वेळ जर का हिटिंग झालं तर तो ज्या फिल्टर पेपरमध्ये तुम्ही BaSO4 जमा केलेला आहे तो फिल्टर पेपर जळेल आणि त्याची राख याच्यामध्ये मिसळेल. राख मिसळली म्हणजे परत इम्प्युरिटी आल्या, म्हणजे सगळी आतापर्यंतची मेहनत पाण्यात चालली जाईल. म्हणून हा जो BaSO4 आहे तो अशा फिल्टर पेपरमध्ये जमा केला जातो जो ॲशलेस फिल्टर पेपर आहे. व्हॉटमन्स फिल्टर पेपरमध्ये याला जमा करतात, आणि तो फिल्टर पेपर असा फिल्टर पेपर असतो, त्याच्यावर हे BaSO4 असतं, याला ओव्हनमध्ये ठेवून देतात. आता काय होईल, समजा थोडं जास्त गरमही झालं आणि तो फिल्टर पेपर जळाला तरी त्या फिल्टर पेपरची राख निर्माण होत नाही, आणि राख निर्माण होत नाही म्हणजेच ती राख त्या BaSO4 मध्ये जमा होणार नाही, म्हणजे BaSO4चं वजन वाढणार नाही. म्हणून काळजी घेतली जाते, ओल्या BaSO4चं वजन केल्या जाणार नाही, ड्राय केल्या जाईल. ड्राय करताना व्हॉटमन्स फिल्टर पेपरच्या मदतीने त्याला ड्राय करतात, जो ॲशलेस फिल्टर पेपर आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, वजन करताना साधा आपला जो वेइंग बॅलन्स आहे साधा नाही वापरत, सायंटिफिक वेइंग बॅलन्स वापरतात. तुम्ही कधी बाजारामध्ये वगैरे फिरला असाल आणि ज्वेलर्सच्या दुकानामध्ये गेला असाल तर ज्वेलर्सच्या दुकानामध्ये त्याचा एक सायंटिफिक बॅलन्स असतो, काचेचा, पूर्ण काचेनी बंद असतो, की हवेनी त्याचं बॅलन्स बिघडू नये म्हणून ॲक्युरेट बॅलन्स यावं म्हणून सायंटिफिक बॅलन्स त्या ठिकाणी वापरलेला असतो. आणि तुम्हाला सांगतो, तो जो सायंटिफिक बॅलन्स असतो त्याचे जे वजनं असतात ते कॅलिब्रेटेड केलेले असतात, ॲक्युरेट वजनं असतात त्याचे बरोबर, आणि ते वजन सुद्धा हाताने ठेवत नाही.
का तर हाताची धूळ लागली तर वजन चुकेल, इतकी ॲक्युरसी त्यामध्ये घेतली जाते आणि त्यामुळे चिमट्याच्या माध्यमातून ते वजन उचलतात, ते वजन ठेवतात आणि वजन करताना पूर्ण दरवाजे बंद करून त्याचं वजन केलं जातं. कारण शेवटी या प्रॅक्टिकलचं नाव आहे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. इम्पॉर्टन्स इज गिव्हन टू द क्वांटिटी, इम्पॉर्टन्स इज गिव्हन टू द वेट. ते वेट ॲक्युरेट येणं आवश्यक आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. कोणता ॲनालिसिस बघितला आपण या ठिकाणी? क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस है ना. याच्यामध्ये सुद्धा कॉमन आयन इफेक्टनी आपल्याला मदत केलेली आहे. लक्षात येत आहे?